गणपती बाप्पाचे म्हणजेच आपल्या आराध्य देवतेचे आगमन तर झालेलेच आहे आणि आनंदी ग्रुप आपल्या समोर घेऊन येत आहे गणपती बाप्पाच्या साक्षीने मंगळागौर. अगं लक्ष्मी, काय होतंय तुला? काय झालं? काही टेन्शन आहे का? अगं काय झालं हिला? चल बघू बरं काय झालं तिला. काय झालं? अगं वैशू, कसे सांगू मी तुला? माझे कशातच लक्ष लागत नाही आहे. मला काय होत आहे माझे मला कळत नाही आहे. अगं मी आता नाही खेळू शकणार हा खेळ तुमच्यासोबत. अगं लक्ष्मी, होईल सगळं बरोबर. तू टेन्शन नको घेऊ. तू या खेळानंतर ये माझ्या क्लिनिकला, आपण काहीतरी मार्ग काढूया. सांग आता काय आहे तुझा प्रॉब्लेम?
काय होतंय तुला? अगं मला ना सारखी चिडचिड होते, सोबत धडधड पण होत आहे. काय होत आहे मला मुळीच कळत नाही आहे. अच्छा, तुझा प्रॉब्लेम आला माझ्या लक्षात. अगं हा प्रसंग तर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येतो आणि ही तर रजोनिवृत्ती आहे, म्हणजेच मेनोपॉज. यावर उपाय म्हणजे तू स्वतःला आनंदी ठेव, मुख्य म्हणजे स्वतःला वेळ दे आणि योग, मेडिटेशन यानेच दिवसाची सुरुवात कर. होईल सगळे बरोबर, घाबरू नको. हो वैशू, आता मला तुझ्याशी बोलल्यावर थोडं बरं वाटत आहे. हो, यातून आलेला मुख्य संदेश म्हणजे येथे उपस्थित असलेल्या सर्व स्त्रियांना मला सांगायचे आहे, मासिक पाळी सुरू झाली की आपण मोठा उत्साह साजरा करतो, पण तीच रजोनिवृत्ती म्हणजेच मोनोपॉज झाल्यावर आपण कुठे काय स्वतःकडेच लक्ष देत नाही. हे कितपत योग्य? हा प्रश्न स्वतःने स्वतःलाच करावा आणि स्त्री शक्तीचा आदर करावा. धन्यवाद. बहुत बना ली परिया अब फिर से शक्ति स्वरूपा बनाए। म्यूजिक क्लास न भेजे भले, पहले जूडो कराटे सिखाए। जॉनी जॉनी रटवाने से बेहतर अच्छे बुरे का स्पर्श सिखाए। महंगा मोबाइल बाद में लेंगे, छोटी कटार पहले दिलवाए। न छल सके बहुरूपीय, धर्म के प्रति वो स्वाभिमान जगाए। ह्यांच्याकडून ह्यांना हे प्राइज भेटत आहे, त्याच्यामुळे खरंच खूप छान परफॉर्मन्स होता तुमचा. आणि होता म्हणजे तुमच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्ही सांगून गेला, म्हणजे काही काही बायकांच्या